हायकोर्ट, त्याच्यानंतर पुन्हा सरकार, पुन्हा आणि मागच्या अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे अगोदर जे आहे ते जाहीर करून आता हे बिल या ठिकाणी आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे बिल चांगलं आहे, परंतु आता 2-3 सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं, ज्या चुकीच्या पूर्वी तहसीलदाराच्या अधिकाऱ्यामध्ये काही येणे झाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून येणे झाले, परंतु हे येणे होत असताना जिथं आरक्षण आहेत अशा चुकीच्या ठिकाणचे जर येणे झाले, त्याला रेग्युलराइज करायचं जर काम झालं तर हे चुकीच्या लोकांच्या पाठीमागं उभा राहिल्यासारखं या ठिकाणी होईल. आणि अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री यांनी प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या संबंधित सर्व प्राधिकरणाच्या किंवा तिथल्या साहेब झालं 2 मिनिट नाही, मी 1च मिनिट बोलणार. नगर पंचायत उभाच आता राहिलोय अध्यक्ष महोदय. कुणावर साहेबांचा 1 मिनिट की माझा 1 मिनिट? नाही, तुमच्यापासून 1 मिनिट. ठीक आहे, चला. तर 1 किंवा 2 होईल, जास्तीत जास्त मला जास्तीचं बोलायचं नाही. परंतु नगर पंचायत, नगरपालिका, नगर परिषदा जिथे आहेत, अध्यक्ष महोदय, याचा आपण अधिसूचना काढल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी काय केलं, 5-5 गुंठ्याची, आणि याच्यात एजंट लोकांचा सुळसुळाट आहे. एका ठिकाणी नाही, सगळीकडेच आहे. त्या एजंट लोकांनी 5-5 गुंठ्याच्या रेग्युलराइज करायसाठी एसडीएम पर्यंत प्रस्ताव नेले. कोणत्या जागेचे? जिथं खेळाचं मैदान रिझर्वेशन आहे डीपी प्लॅन मध्ये, जिथं शाळेचं ग्राउंड आहे, अशा जिथं रिझर्वेशन केलेले त्या रिझर्वेशनच्या जागेचे सुद्धा प्लॉट पाडायसाठी आणि गुंठेवारी करण्यासाठी या लोकांनी अर्ज घेऊन गेले. आणि ज्या वेळेस आमच्या लक्षात आलं, आम्ही नगरपंचायतीच्या सीओला सांगितलं की सीओ त्याच्यावरती जाऊन ऑब्जेक्शन घ्या. आणि त्या एसडीएमला मला स्वतः सांगावं लागलं की तुम्ही हे काय करायला लागले. ते म्हणले नाही नाही, नवीन कायदा झालाय, सरकारनेच आम्हाला परवानगी दिली. म्हणलं कशाला परवानगी दिली? की तुम्हाला डीपी प्लॅन मध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचे सुद्धा तुम्हाला गुंठेवारी पाडायला परवानगी दिली का? तुम्ही सीओला विचारलं का? तर माझं मत असं आहे की याच्यामध्ये 37(1) याच्या बाबतीत इथं चर्चा झालेली आहे, परंतु याची जे आता शासन निर्णय निघेल त्या शासन निर्णयामध्ये किमान नगरपंचायतीच्या, नगरपालिकेच्या सीओची एनओसी घेतल्याशिवाय शहराच्या बाबतीत तरी अशा गुंठेवारीला परवानगी देऊ नये, अशा प्रकारची विनंती. चला, मंत्री महोदय. मान्य अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य, या बिलाला सन्माननीय सदस्य संजय कुटेजी, माननीय भास्कर जाधवजी, संजय गायकवाडजी, रवी राणा